तपासासंदर्भातच आम्हाला त्यांच्याकडे जायचं आहे थोडं, की सरकारी वकील साहेब जे त्यांची नेमणूक जे होणार आहे किंवा जे रिमांड कॉपी वगैरे काल यासाठी पण आम्ही कोल्हे साहेबांकडे गेलो होतो. तर त्या संदर्भात त्यांना थोडं म्हणजे चर्चा करायची आहे आणि मग पुढील जे काही आमचं काम आहे ते आम्हाला बघायचं आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याबाबतची सुद्धा मागणी ही धसांनी केलेली होती. त्या विषयावर काही चर्चा होणार? त्याच विषयावर की प्रोसेस कुठपर्यंत आली आहे, कारण आता वकील साहेबांची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच आम्ही चर्चा करण्यासाठी धस साहेबांकडे जात आहोत. अशी मागणी करताय का तुम्ही की आता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येते? आता तिथं आम्ही चर्चा केल्यानंतरच ही गोष्ट आपल्याला कळेल की काय अडचण आहे का, किंवा प्रोसेसमध्ये कुठपर्यंत काय कुणी म्हणजे मुख्यमंत्री साहेब काय बोलले त्यावर, त्याच्यानंतरच आपल्याला मग लक्षात येईल. अंबाजोगाईमध्ये ज्या व्यक्तीने देशमुखांचं शवविच्छेदन केलेलं होतं त्यांचं एक बांधकाम सुद्धा आणि त्याबाबतच्या आता काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतात आणि अनेक आरोप सुद्धा होतात. याबाबत काय माहिती? याबाबत आम्ही थोरात साहेबांशी चर्चा केली होती, तर तसं काही त्यांनी सांगितलं नाही एवढं की म्हणजे त्याच्यात काय तथ्य आहे असं. आमच्या कानावर पण आली ती, पण आम्ही या न्यायाच्या म्हणजे भूमिकेत आहोत, आम्ही आमच्या कामात आहोत, त्याच्यामुळे त्या गोष्टीवर जास्त लक्ष आम्ही पण दिलं नाही. पण तसं काही नसावं अशी अपेक्षा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.